असं म्हणतात की अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हणलं होतं की कंपाऊंडिंग हे जगातलं 8वं आश्चर्य आहे. का बरं असं म्हणलं असेल? त्यासोबतच बऱ्याच वेळा असं आपण बघतो की जर का तुम्ही 500 रुपये किंवा 1000 रुपयाची SIP चालू केली तर ते काही 40-50 वर्षानंतर तुम्ही कोट्यावधी रुपये त्यातून कमवू शकता. तर हे असं कसं काय होतं? तर ह्याच्या मागं एक कन्सेप्ट आहे ज्याला म्हणतात की कंपाऊंडिंग. आता हे कंपाऊंडिंग काय असतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. आता कंपाऊंडिंगच्या आधी आपण एक गोष्ट समजून घेऊया की इंटरेस्ट म्हणजे काय असतं. आता इंटरेस्ट दोन गोष्टीमध्ये आपण बघू शकतो. पहिली गोष्ट जेव्हा तुम्ही लोन घेता आणि दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता. जेव्हा पण आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्यामध्ये जे पण आपण पैसे कमवतो ते इंटरेस्टने वाढत जातात. पण जेव्हा पण आपण लोन घेतो त्याच्यावरती जी फी लागते त्याच्यामुळे आपल्याला पैसे एक्स्ट्रा पे करावे लागतात. त्याला म्हणतात इंटरेस्ट पेड. इंटरेस्टमध्ये पण दोन टाईप आहेत. एक आहे सिम्पल इंटरेस्ट, एक आहे कंपाऊंड इंटरेस्ट. आता आपण समजून घेऊया की सिम्पल इंटरेस्ट म्हणजे काय. सिम्पल इंटरेस्ट म्हणजे काय, तुम्ही जर का 100 रुपये इन्व्हेस्ट केले त्याच्यावरती तुम्हाला 10% इंटरेस्ट मिळतोय तर ते पुढच्या वर्षी तुमचे पैसे होणार 110 रुपये, कारण की तुम्ही त्याच्यावरती 10 रुपये कमवले. परत त्याच्या पुढच्या वर्षी जाऊन त्या 100 रुपयावरती परत अजून 10 रुपये तुम्ही कमवणार. असे तुम्ही दरवर्षी 10-10 रुपये कमवत जाणार. याला म्हणतात सिम्पल इंटरेस्ट. आता आपण समजून घेऊया की कंपाऊंड इंटरेस्ट कसा काम करतो. यामध्ये जेव्हा तुम्ही 100 रुपये इन्व्हेस्ट करता आणि समजा तुम्हाला दरवर्षी त्यावरती 10% इंटरेस्ट मिळतोय तर ज्यावेळेस तुम्ही पहिल्या वर्षी 100 रुपये इन्व्हेस्ट केले असतील त्याच्यावरती तुम्हाला 10% वाढवून मिळाले, म्हणजे ते झाले 110 रुपये. पुढच्या वर्षी ह्यामध्ये काय चेंज होतं बघा. जे तुमचे 110 रुपये झालेत त्याच्यावरती परत तुम्हाला अजून 10% वाढवून मिळतात. पण सिम्पल इंटरेस्टमध्ये असं नव्हतं होत. सिम्पल इंटरेस्टमध्ये तुमच्या 100 रुपयेवरती 10-10 रुपये वाढत जायचे. पण कंपाऊंड इंटरेस्टमध्ये जे तुमचे 10% वाढलेत त्याच्यावरती अजून 10% वाढायला चालू होतात, ज्यामुळे तुमचे पैसे वर्षानुवर्ष जास्त वाढत राहतात. कारण की त्या इंटरेस्ट कमवल्यावरती पण अजून तुम्ही जास्त इंटरेस्ट कमवत जाता. म्हणजे जे पहिल्या वर्षी तुम्ही 100 रुपये टाकले त्याच्यावरती 10% वाढून मिळाले, 110 रुपये झाले. तर पुढच्या वर्षी तुमच्या त्या 110 रुपयेवरती अजून 10% वाढवून मिळणार, म्हणजे तुम्हाला 10 रुपयाच्या जागी 11 रुपये वाढून मिळणार आणि ते तुमचे होणार 121 रुपये. त्याच्या पुढच्या वर्षी 121 रुपयाचे परत अजून 10% वाढून तुम्हाला टोटल 12.1 रुपये वाढून मिळणार. असं करत करत आता हे सुरुवातीला आपल्याला वाटलं की काय 10 रुपये, 1 रुपये, 2 रुपये वाढत चाललेत. पण जेव्हा तुम्ही जास्त पैसे इन्व्हेस्ट केले असतात आणि ते वर्षानुवर्ष असं कंपाऊंडिंग होत राहतात तेव्हा हे पैसे खूप जास्त वाढत जातात, ज्यामुळे तुमचा ग्राफ हा एक्सपोनेन्शियली असा वाढत जातो. याचा फायदा घेऊन आपण आपली वेल्थ जास्त ग्रो करू शकतो. त्यामुळे कंपाऊंड इंटरेस्ट हा समजून घेणं खूप महत्त्वाचं. आणि याच्यामुळेच अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हणलं होतं की कंपाऊंडिंग हा जगातला 8वं आश्चर्य आहे. आता आपण समजून घेऊया की आपण काय चुका करतो ज्यामुळे आपल्याला कंपाऊंडिंगचा फायदा नाही बघायला मिळत. पहिली गोष्ट ही आहे की आपण जेव्हा पण इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा जेव्हा मार्केट खाली किंवा वरती जातं आपल्याला वाटतं की पैसे विड्रॉ करून टाकावे. कारण की वाटतं की आता मार्केट एवढे दिवस झालं खाली चालले, जसं कोविडमध्ये गेलं होतं. आपल्याला वाटतं सगळे पैसे बुडून चाललेत, अजून बुडायच्या आधी आपण काढून घेऊया. पण जर का आपण इन्व्हेस्टेड राहिलो तर ते पैसे ग्रो होत राहतात वर्षानुवर्ष. तर त्यावेळेस जेव्हा मार्केट खाली गेलं असतं किंवा थोडंसं वरती गेलं असतं, आपल्याला वाटतं पैसे विड्रॉ करून काय ते खरेदी करूया, तर त्यावेळेस त्यामध्ये इन्व्हेस्टेड राहणं वर्षानुवर्षांसाठी ते खूप महत्त्वाचं असतं. ही सगळ्यात मोठी चूक आपण करतो. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा पण आपण इन्व्हेस्टमेंट करायला चालू करतो आपल्याला वाटतं की 5-6 वर्षामध्ये पैसे वाढायला पाहिजेत, पण तसं नाही होत. जेव्हा पण आपण इन्व्हेस्टमेंट करतोय कंपाऊंडिंगचा गेन घेण्यासाठी त्यासाठी आपल्याला खूप वर्षानुवर्ष इन्व्हेस्टमेंट करत राहणं गरजेचं असतं. जेव्हा पण आपण इन्व्हेस्टमेंट करतो ॲटलिस्ट 15 वर्ष इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपण कंपाऊंडिंगची खरी पॉवर बघायला चालू करतो. तर जेव्हा पण आपल्याला कंपाऊंडिंगचा फायदा घ्यायचा आहे त्यावेळेस आपल्याला कमीत कमी 15 वर्ष इन्व्हेस्टेड राहणं खूप गरजेचं असतं. आता हे करायचं कसं? आता एवढे वर्ष इन्व्हेस्टेड राहायचं कसं हे खूप मोठी गोष्ट आहे. कारण की आपल्याला काही ना काहीतरी आयुष्यात गरजा असतात ज्यामुळे आपल्याला पैसे लागणार असतात. तर त्याच्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करण्याच्या आधीच आपल्याकडं एक इमर्जन्सी फंड असणं गरजेचं, जेणेकरून आपले पैसे इन्व्हेस्टेड राहतील आणि आपण ते विड्रॉ नाही करणार. तर जर का तुम्हाला इमर्जन्सी फंड कसा डेव्हलप करायचा, ते काय असतो, किती पैसे असायला पाहिजे आपल्याकडं, ह्याची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझा एक सेपरेट व्हिडिओ ह्याच्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला तो व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल की तुम्ही इमर्जन्सी फंड कसा डेव्हलप करायचा. त्यासोबतच जर का आपल्याला इन्व्हेस्टेड राहायचं असेल तर आपल्याला समजा एखाद्याला मेडिकल इमर्जन्सी आली काही, तेव्हा खर्च होऊन जातो. मग आपल्याला वाटतं की पैसे विड्रॉ करूया, तर त्यासाठी पण आपल्याकडे आधी मेडिकल इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवला ज्यामध्ये मी सांगितलं की टर्म इन्शुरन्स कसा खरेदी करायचा, त्याचा काय फायदा आहे. तर तो व्हिडिओ नक्की बघा, ज्यावरून तुमची इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू वाढत राहील आणि तुम्ही कंपाऊंडिंगचा जास्तीत जास्त फायदा घ्याल. त्यासोबतच मी तुम्हाला एक फन फॅक्ट सांगतो. जर का तुम्ही वेळच्या वेळेला तुमच्या क्रेडिट कार्डचं बिल पे नाही केलं तर त्यावरती तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज लागतं. कारण की तुम्ही जेवढे पण पैसे पे नाही केले त्याच्यावरती दर महिन्याला कंपाऊंडिंग इंटरेस्ट लागत जातो आणि ज्यामुळे तुमचं बिल अजून वाढत जातं आणि तुमचं पेमेंट करणं खूप अवघड होऊन जातं. त्यासोबतच मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की सिम्पल इंटरेस्ट आपण कुठं कुठे यूज करतो. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.